चलिए क्लास की शुरुआत करते हैं. आपण सर्वांना माझा चरणम शरणम गच्छामी. शरणं तर शरणं गच्छामि. चरणम शरणम गच्छामी दादा. तर सुरुवात करूया क्लासमध्ये. पुस्तक पठण P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती. ह्याची ओरिजिनल भाषा जी आहे ती हिंदीमध्ये आहे, पण आपण सर्वांना बेटर अंडरस्टँडिंग हो त्यासाठी मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करते. तर मध्ये मध्ये थोडा टाइम घेते कारण की ते ट्रान्सलेट करायला वेळ लागतो. तर तितकं फक्त ॲडजस्ट कराल. तर आपलं साहित्य वाचनमध्ये P3Y करने से पहिले स्मरण रखे, म्हणजे P3Y करण्याच्या आधी हे स्मरणमध्ये ठेवा. तर त्याच्यातले काही पॉईंट्स आपण आधी वाचलं होतं. तर त्याच्यामध्ये हे कुठलंही धर्म नाहीये, सायंटिफिक आहे, सायन्स आहे, ह्याच्यामध्ये कुठलीही मिलावट नाहीये. तर आणि 75% पेक्षा जास्त आपली इच्छा पूर्ण होतात आणि कुठलाही व्यक्ती हा P3Y शक्तीचा लाभ घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये पुढचे पॉइंट्स आहेत. प्रामाणिकता. तर पप्रनी इच्छा पूर्ण झाल्यानंतर भुगतान साठी इमानदार राहायचं आहे. तर पकर जर बाकी राहिलं तर दुसरा पत्र जे आपण घेतो त्याच्यासाठी ते पूर्ण व्हायला वेळ लागतो. आणि पकरचे पैसे P3Y ध्यान सेंटरवरच द्यायचे आहे. P3Y प्रचारमध्ये खर्च करायचा आहे आणि P3Y ला समय पण द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही जे पण वचन दिलेलं आहे पत्र करताना तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आहे मिलावट न करे. हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. तर मिलावट न करे म्हणजे बुद्धीचा प्रयोग करा. बिमारी में बिमारीमध्ये एकच डॉक्टरची दवा आपण घेत असतो. 2-3 डॉक्टरची दवा आपण एकाच वेळी घेत नाही. तर अशी बुद्धिमत्ता आपली नाहीये, कारण की जर एक त्रास आपल्याला जर खूप त्रास आहे तर आपण एकच डॉक्टरची दवा घेतो. तर पत्रामध्ये जेही इच्छा मागितलेली आहे ते इच्छा अन्य पण जाग्यावर ते इच्छा मागणे किंवा पत्र करणे हे उचित नाही. तर त्यासाठी एकही जागावर जर तुम्ही मागितलं तेव्हा तुम्हाला कळेल की पत्र कशा पद्धतीने काम करतं. आणि जर तुम्ही तुमच्या मेहनत मध्ये जर मन्नत तुम्ही काहीतरी ठेवली आणि त्याच्यानी इच्छा पूर्ण झाली, म्हणजे तुम्ही कुठेतरी गेले आणि तुम्ही मन्नत ठेवली आणि त्याच्यानी इच्छा पूर्ण झाली, तर पत्र करायची गरज नाहीये. पण जे काम अन्य जागावर बनलेलं नाहीये ते सगळे काम P3Y मध्ये बनतात आणि ते काम P3Y शक्तीने बनेल, पण व्यक्ती मेहनती, परमजीमुखी आणि प्रामाणिक व्हायला पाहिजे. तर P3Y ह्याच्यामध्ये कमी खर्चमध्ये, कमी समय, कमी वेळात, कमी मेहनतमध्ये काम बनतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्या जाग्यावर तुम्ही मन्नत ठेवलेली आहे तर जर तिथे तुमचं काम झालेलं नाहीये, काही हरकत नाही, धैर्य ठेवा. आणि तरी काम नाही बनलेलं आहे तर नंतर तुम्ही ते पत्र करा. म्हणजे ते इच्छाला, म्हणजे ते जे मन्नत तुम्ही मागितलेली आहे ते मन्नतला तुम्ही तिथे स्टॉप करायचं आहे, तिथे बॅन लावायचं आहे आणि त्यानंतर परमचीची शक्तीचा वापर करून पत्र करायचं आहे. तर तुमचं काम नक्कीच होईल. तर तुमचा अनुभव जे असणार ना ते तुमचं प्रमाण होणार आहे. तर भगवान, माताजी आणि आपले धर्म ह्यांच्याकडनं सद्बुद्धी मागावे, कारण की आपले इष्ट, कुलदेवी इत्यादी तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे. अतः P3Y शक्ती तुम्हाला प्राप्त झालेली आहे. म्हणजे तुमचे जे देवी देवता कुळदेवी तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत की आता त्यांची इच्छा आहे की तुम्ही मेहनत करून तुमची कुठलीही जेही इच्छा आहे ते पूर्ण करायची आहे, म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये P3Y टेक्निक आलेली आहे. मग आता तुम्ही तुमची इच्छा पूर्ती करू शकतात. समृद्धी, विकास, दुःख निवारण हेतू P3Y शक्तीचा अधिकतम प्रयोग करू शकतात. 2 किंवा जास्त जागावर मागणाऱ्यांनी इच्छा पत्रामध्ये इच्छापूर्ती होत नाही आणि ह्यासाठी अधिक टाइम पण लागतो आणि पकर पण जास्त द्यावा लागेल. एकच जागावर मागायचं आहे आणि बुद्धिमत्ताचा हा प्रश्न आहे, म्हणजे आपली बुद्धी हे करायची आहे. जिथे सायन्स भावना असते ना तिथे खूप विचार करू शकतो आपण की नाही असं केलं तर चालेल का, किंवा ह्या प्रकारे इथे पण होऊ द्या, तिथे पण होऊ द्या, कारण की आपलं मनुष्य लोक आहे ना ते कसंही विचार करतो. पण इथे
ही जी टेक्निक आहे ना ते खूप क्लिअर आहे. आपण क्लिअर नसतो, पण ही टेक्निक, ही जी विद्या आहे ना हे खूप क्लिअर आहे, की तुम्ही जर माझ्याकडे येताय तर माझी विद्या खूप क्लिअर आहे. तुम्ही जर पत्रामध्ये बोललात मी इतके पैसे तुम्हाला समर्पण देईल आणि इतका प्रचार देईल, माझ्या ह्याच्यामध्ये नोट होऊन जाते. तर त्याच्यासाठी बुद्धी लागते. जसं ते सिद्धी जशी काम करते ते डॉक्टर सारखी काम करते, फुल ऑफ सायन्स. सायन्स म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला ताप येतो, सर्दी येतो, तेव्हा आपण दोन दोन डॉक्टरकडे जात नाही, एकच डॉक्टर घेतो, एकाच डॉक्टरची गोळी खातो. तरी काही ताप एका दिवसाला कमी होत नाही. त्याला 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, जर जास्त ताप असेल तर 4 दिवस लागतात रिकव्हरीला. पण आपण वेळ घेतो ना, देतो ना त्याला त्याला की ना 1 दिवसामध्ये ताप कमी नाही झाला, आता दुसऱ्या दिवशी पण ताप कमी नाही झाला तर तिसरा. तर हे असं होत नाही, म्हणून हा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. तर 2 आणि त्याच्या व्यतिरिक्त जास्त जागावर जे मागतात ते व्यक्ती मिलावटवाला आहे. आणि P3Y मध्ये मिलावट चालत नाही आणि होत पण नाही. तर काम झालं तर P3Y ने झालं आणि लोकांना स्वाभिमान आणि पूर्ण विश्वासने आपल्याला P3Y नी माझं काम बनलेलं आहे सांगता येतं. जर आपण स्वतःच कन्फ्यूज असू की मी कसं माझ्या आयुष्यामध्ये पुढे झालो किंवा मी कसं आयुष्य कसं माझं जगलंय किंवा काय राहिलंय, जर तुम्ही स्वतःच कन्फ्यूज राहणार तर तुम्ही लोकांना काय गाईड करणार. आणि हे जे P3Y विद्या आहे ना हे आपल्याला तर सुखी करतं, पण सोबत आपल्या अवतीभोवती राहणारे सगळ्या लोकांना पण सुखी करतं. म्हणजे समाज कल्याणासाठी पण हे P3Y शक्ती आहे. तर ह्याच्यासाठी मिलावट नाही, खूप मोठा पाठ आपल्याला आज ह्या पुस्तकमधून भेटलेला आहे. चरणम शरणम गच्छामी. तर हे झालं आपलं पुस्तकचं पठण. तर आपण सर्वांचं मी हार्दिक स्वागत करत आहे, जे आता क्लासमध्ये अटेंड आहेत आणि जे लोक ऑनलाईन बघत आहेत त्या प्रत्येकाचा हा P3Y क्लास मंगळवारच्या रात्री 9 वाजता जे असतो मराठी भाषामध्ये, तिथे आपलं हार्दिक स्वागत. तर माझं नाव कविता महाजन, डिग्रीमध्ये MBA डबल स्पेशलाइज्ड आहे आणि मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे. माझी लहान मोठी कैक इच्छा पूर्ण परमजीने केलेली आहे आणि डॉक्टर जीच्या आज्ञेचं पालन करून मी आज जिथे आहे तिथे पोहोचू शकली आहे. तर P3Y, पहिला P म्हणजे परमजी. परमजी दृश्य पण आहे आणि अदृश्य पण आहे. तर P3Y शक्तीचे प्रणेता, एक अशी शक्ती की जे तुमची माझी पूर्ण विश्वाचे प्रत्येक लोकांची लाभदायी आणि सुखदायी इच्छा पूर्ण करू शकते. हे शक्तीचे जे मालिक आहे ते आहे परमजी आणि त्या शक्तीचं नाव आहे P3Y. एक महान विज्ञान आहे आणि टेक्निक आहे. तर आधीच्या काळामध्ये पण खूप टेक्निक होती, पण हे जे इतकी जबरदस्त आणि पॉवरफुल टेक्निक आहे ना, तर तुमच्या माझ्यासारखे लोक जे आधी गप्प बसून गेले की नाही माझ्याकडे शक्ती आहे, मी कशाला कोणाला सांगायचं, म्हणून ते शक्ती दाबली गेली. तर म्हणून परमजीने काय केलं, मी तर तुमचं काम करेल, पण तुम्हाला चांगला व्यक्ती बनावंच लागेल. तुम्हाला जर सुखी व्हायचं आहे ना, तर तुम्हाला पण तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना सुखी करावंच लागेल. तर त्यांच्यासाठी त्यांनी बुद्धी वापरून प्रचार ह्याचं निर्माण केलं. तर प्रचार करण्याने खूप फायदे होतात. म्हणजे जसं जसं तुम्ही करत राहणार तसं तसं तुम्हाला कळेल की प्रचाराने किती फायदा आणि लाभ होतो. तर हे P3Y जे शक्ती आहे ते म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही धर्म, गुरु, साधू, संत असं नाहीये. आपण आपला धर्म, देवी देवता, गुरु ना मानू शकतो. ते जे आपल्याला तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही पूजापाठ करत आले त्या प्रकारे तुम्ही ते पूजापाठ करू शकतात. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं आहे, तुमची कुठली तरी इच्छा पूर्ण करायची आहे, त्यासाठी तुम्ही हे P3Y टेक्निकचा नक्कीच उपयोग करू शकतात. तर ह्या P3Y शक्तीचे जे प्रणेता आहे त्यांना आपण म्हणतो परमजी. तर दृश्य म्हणजे की त्यांनी आपल्याला समजावे, आपण मनुष्य जाती जो दिखता है उसके ऊपर ही हम बिलीव करते हैं, म्हणजे जे दिसतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. तर परमजीने साकार स्वरूप पण घेतलं होतं. तर ज्या व्यक्तींचे 10 पेक्षा जास्त इच्छा पूर्ण झालेली आहे त्यांना खरोखर म्हणजे परमजीच्या फोटोंची दर्शन किंवा देह स्वरूपाचे ते दर्शन करू शकतात. त्या व्यतिरिक्त जर त्यांनी अदृश्य म्हणजे काय की जेव्हा आपण डोळे बंद करतो आणि जे समोर दिसत असतं, अंधार आहे, उजड आहे, रोशनी आहे, जे काही असेल तर ते परमजी आहे. तर असे
परमजी जे निराकार आहे. तर आपण ह्या क्लासमध्ये आपले निराकार परमजी म्हणजे अदृश्य परमजी ह्यांच्या मानसिक पूजन करूया. त्वमेव माताचा श्लोक बोलून बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बोला, हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, ह्या क्लासमध्ये आपली दिव्य शक्ती द्या, मनाला शांती द्या. हा मंगळवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंतचे प्रत्येक दिवस चांगले जावो असं करा. ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या. परमयोग परमश्वासमध्ये आपली शक्ती द्या. शरणम शरणम गच्छामी. हे झालं आपलं मानसिक पूजन. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायलाच पाहिजे. तर जिवंत गुरु का असायला पाहिजे? प्रत्येक व्यक्ती म्हणतात नाही मला जिवंत गुरु असायला पाहिजे. आपला मनुष्य जे असतो ना तर त्याला त्याचं आयुष्य कसं जायला पाहिजे किंवा प्रत्येक क्षणामध्ये. कारण की आपण कसं करतो, तुम्ही विचार करा ना. जर मी तुम्हाला आता कुठलं तरी मी स्वतः पण आता जर कुठलं तरी एक सिच्युएशन मध्ये आली आहे आणि तिथे कोणीतरी मला जर विचारलं किंवा काही सांगितलं तर मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्याचा उपयोग करणार आणि ते जगणार आहे. तर माझी बुद्धी काय आहे म्हणजे ऑर्डिनरी आहे. ऑर्डिनरी बुद्धीसारखं मी ऑर्डिनरी वागणार. पण जर माझ्याकडे जिवंत गुरु असेल आणि मी त्यांना विचारलं की मला हे तकलीफ आहे, प्रॉब्लेम आहे किंवा माझं ध्येय हा आहे, मला ह्या ध्येय अचीव करायचं आहे, तर तेव्हा आपल्याला जे आपले गुरु आहेत ते आपल्याला गाईड करतात. तर तसे गुरु म्हणजे P3Y जे टीचर आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर अजित, जे तुमचे माझे गुरु आहे. तर P3Y डॉक्टर अजित स्वतः डिग्रीने आहे MBBS MA DG लॅप्रोस्कोपिस्ट MS सर्जन आणि त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही. आणि आताचाच एक लेटेस्ट अनुभव असा होता की एक हॉस्पिटलमध्ये ते गेले होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे व्यक्ती होते तर त्यांनी स्वतः सांगितलं की जिथे ते बसायचे म्हणजे ज्या जागेवर ज्या खुर्चीवर ते बसायचे त्या खुर्ची त्यांनी ऑफर केली डॉक्टर अजितला की तुम्ही इतके मोठे सर्जन आहात तर मी तुमच्या समोर कशी बसू समोर. तर असं त्यांनी डॉक्टर अजितला त्यांची स्वतःची खुर्ची ऑफर केली होती आणि ते स्वतः पण खूप मोठे एक सर्जन होते. तर अशी पदवी डॉक्टर अजितची आहे. तरी पण P3Y जी शक्ती आहे ते आपल्याला शिकवत आहे, कारण की त्यांनी स्वतः परमजी सोबत राहून काही सिद्धी हासिल केलेली आहे आणि ते म्हणतात की जर हे सिद्धी किंवा ही शक्ती लोकांपर्यंत पोहोचली तर त्यांचे जेही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील, मानसिकताने ते चांगले होतील, जीवन आनंदमयी होईल, त्यांची सगळी इच्छा पूर्ण होईल. तर त्यांनी एक मिशन बनवलं की मी हे P3Y शक्ती प्रत्येकांना शिकवेल आणि देईल. तर असे गुरु आहे आपले डॉक्टर अजित किंवा आपले जेही गुरु आहेत त्यांना पण आपण गुरु वंदना करू. गुरु ब्रह्माचा श्लोक बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली आपली गुरुवंदना. P3Y ने मोर दॅन 75% काम बनतात आणि 10 मधून 7 ते 8 इच्छा नक्कीच पूर्ण होणार. पण त्याचे पण नियम आहे. तुम्ही जर मेहनत करणार नाही म्हणजे आळशी असणार आहे. P3Y मध्ये रूल आहे, आळशीची कुठलीही इच्छा पूर्ण होणार नाही. तर तुम्ही मेहनती आहात तरी तुमचं काम नाही होते, त्याच्यासाठी P3Y शक्ती आहे. सगळं नियमानुसार आहे. सायन्समध्ये कुठलीही मिलावट नसते, हे तर परम विज्ञान आहे. तर जितकी तुम्ही मेहनत करणार त्याच्या फळ स्वरूपात आपल्याला P3Y शक्ती आपल्याला बूस्टर लावतात आणि आपलं आयुष्य पुढे जातात. ज्या व्यक्ती स्वतः स्वाभिमान आणि स्वाभिमानाने जगू इच्छितो, ज्यांचे विजन काहीतरी त्यांना निमलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना पुढे जायचं आहे एकटे, त्याच्यासाठी P3Y शक्ती हे अमूल्य देण आहे. तर त्यांनी नक्कीच ह्या P3Y शक्तीचा ते अधिकतम लाभ घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात जास्त डिस्टर्ब करणारं किंवा अपसेट करणारं किंवा आपण ह्या जे परिस्थितीमध्ये आहोत ते कशामुळे आहोत तर आपल्या विचारांमुळे. तर विचार म्हणजे
आपले हे जे बुद्धिमत्ता आहे, ह्या विचार आपल्याला सुधरू देत नाही. असं म्हणतात ना, अरे माझे विचार तेव्हा खूप मी अपसेट होतो, किंवा मला विचार काही येत नव्हतं, किंवा मला सुचलं नाही, मी असे डिसिजन घेतले. आपले रॉंग डिसिजन आपला आजचं वर्तमान आहे. तर हे आपण हे भोगवतो. तर इट्स ओके. जर चुकीचे निर्णय असेल, ॲक्सेप्ट करा, बहादुरीने त्याचा सामना करा आणि परत नोट बांधा की मी हे चूक परत करणार नाही. आणि परत चूक होऊ नये, बुद्धिमत्ता वाढावी, त्यासाठी परमजीने खूप एक चांगली गोष्ट दिलेली आहे, ते आहे परमश्वास. ह्या परमश्वासने आपण आपला हे जे मन आहे हाती, त्याला कंट्रोलमध्ये करू शकतो. तर हे श्वासची क्रिया खूप सोपी क्रिया आहे. सरळ बसायचे आहे, गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने, दात असे पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने, छातीत भरायचा आहे आणि नाकातून बाहेर काढायचा आहे आवाज न करताना. मी तुम्हाला एक परमश्वास करून दाखवते. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. तर आता जसं की P3Y ही एक शक्ती आहे. परमश्वासची हे क्रिया म्हणजे विज्ञान आहे की आपण डीप श्वास घेतो तेव्हा आपल्या कोशांमध्ये सगळे ऑक्सिजन जातो, त्यामुळे आपल्याला फ्रेश फील होतो. पण रिसर्च करा की नॉर्मल हे श्वासची क्रिया करण्याने आणि P3Y परमजीची शक्ती घेऊन हे परमश्वासची क्रिया करण्याने किती अंतर भेटतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर P3Y शक्ती ह्याच्या शक्तीला ह्या क्रियासोबत जोडायचं कसं आहे, हे बूस्टर कसं कनेक्ट करायचं आहे, तर प्रत्येकाकडे हे गुडलक प्रकार असेलच आणि असायलाच पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे वाक्य दिलेलं आहे 6, 7 आणि 8 हे वाक्य आपण बोलायचे आहे. त्यानंतर 9व्या वाक्यामध्ये आपली इच्छा मागायची आणि त्यानंतर परमश्वास करायचे आहे. तर बोलूया. ज्यांच्याकडे कार्ड नसेल ते माझ्याकडनं मागून घ्या. आणि आता मी जे तुम्हाला वाक्य बोलवत आहे ते वाक्य बोलून आपण परमश्वास करू. बोलूया. हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वासचे हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझं टेन्शन डिप्रेशन कमी करा, माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये राहो असं करा. मला शक्ती द्या, बुद्धी द्या की जेही कठीण किंवा विपरीत परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सचोट आणि सही निर्णय घेऊ. माझी चिंता दूर करा. आता 10 लांब परमश्वास. म्हणजे बस. हे 10 परमश्वास आपण सकाळ दुपार संध्याकाळ घेऊ शकतो, किंवा जेव्हा आपलं मन खूप परेशान आहे, त्रासमध्ये आहे, काही कळत नाहीये, टेन्शन डिप्रेशन होतोय, रडायची इच्छा होते, तेव्हा तुम्ही हे परमश्वास करू शकता. किंवा जास्त एन्झायटी होते तेव्हा तुम्ही हे परमश्वास करू शकतात. तर मी प्रत्येक क्लासमध्ये सांगत असते तेव्हा एक जे P3Y करता आहे त्यांचा प्रश्न असा आला होता, तुम्ही म्हटलं की ह्या टायमाला तुम्ही परमश्वास करा. ते म्हणतात मला जेव्हा मी उदास होते की जेव्हा मला रडायची इच्छा होते तर तेव्हा मला आठवतं की मला परमश्वास करायला पाहिजे, पण माझ्याने ते परमश्वास होतच नाही. हे असं पण होतं. तर ते का नाही होत? का नाही होत? तेव्हा
खरी तर तुमची तेव्हा परीक्षा आहे की एक पाऊल फक्त घ्यायचं आहे, एक पाऊल. कारण की जे तुमचे कर्म आहे ना, जे जे ज्या कर्माने तुम्हाला तो त्रास आलेला आहे, ज्या कर्माने तुम्हाला रडावं असं वाटतंय, ज्या कर्माने तुम्हाला दुःख होतंय, ते कर्म तुम्हाला थांबवतं की तू कशाला शांत होते. कारण की तो आलाच त्यासाठी आहे ना. फक्त एक पाऊल घ्यायचं आहे की मला ह्याला स्टॉप करायचं आहे आणि परमजींना मोठं मानायचं आहे. तू टेन्शन काहीच नाहीये, माझा परमजी आहे. डेडिकेशन ठेवा. तर नाही, मला टेन्शन आहे की मला परमविश्वास करणारच करणार. 10 शांत नाही झाले, 20 करेल, 30 करेल, 40 करेल, पण शांत होईल. 100% शांत नाही होणार, 60% तर होणार. येड्या होण्यापेक्षा तर चांगलं आहे ना की 60% शांत होऊन जायचं, हो की नाही. तर असं परमश्वासचा आपण लाभ घेऊ शकतो. आता आपण हा P3Y पुस्तकचं वाचन, जसं आपण अद्भुत सुपर सरळ शक्ती ह्या पुस्तकांचे वाचन करतो आहे, तसं आपल्या घरामध्ये पण कुठलंही पुस्तक असायला पाहिजे. दिवसातून एक पुस्तकचं वाचन तरी करा. कारण की जसं पुस्तक, जसं वाचन, तसे आपले विचार आणि तसं आपलं वागणं. तर हे पुस्तकांचं खूप महत्व आहे आपल्या जीवन काळामध्ये. तर ज्यांच्याकडे P3Y पुस्तक नाहीये ते कुठलंही जे तुम्हाला पटेल ते पुस्तक घ्या. P3Y सुपर सरळ शक्ती, गर्भगीता किंवा परम ज्ञान मॅगझिन, जे मासिक मॅगझिन आहे ते पण तुम्ही घेऊ शकतात. आता आपण ऐकूया डॉक्टर अजितची वाणी, जेव्हा डॉक्टर अजित आपल्याला पाणी सिद्ध करून देतील आणि प्रसाद सिद्ध करून देतील. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज अगस्त 13 मंगलवार का P3Y क्लास अटेंड करने वाले सभी P3Y कर्ताओं को पवित्र पीडीएमई सूरत नगरी से आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि। पाणीकडे बघत राहा. जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए, परम जी, कृपया स्वीकार कीजिए, परम जी, कृपया स्वीकार कीजिए, परम जी, कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि बन गए। ग्रहण कीजिए, P3Y शक्ति पाइए। परम जी वचन, मेरी उपस्थिति महसूस करना। 1985 नवंबर 14 को परम जी यह वचन बोले थे। वचन विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी नया साल 31 का प्रथम कर्क भक्ति मास का 29वां दिन है। आज पवित्र श्रावण मास का शुक्ल पक्ष की 8th है। आज दुर्गाष्टमी है। आज विछुड़ो सुबह करीब 4:30 बजे से शुरू हो गया है। आज मंगलवार है, तो श्रावण मास का मंगला गौरी पूजन का दिन है। आज महारानी अहल्याबाई होलकर की पुण्यतिथि है। दिन महात्म्य बाद में सुन सकते हैं। आज सूरत में हंसाबेन कंसारा परिवार का P3Y प्राप्ति दिन है। शाम को 4 बजे उनके यहाँ P3Y यज्ञ क्लास है। डॉक्टर अजीत यह क्लास लेंगे। एक व्यक्ति अनुभव भी कहेंगे। तो ऑफलाइन या ऑनलाइन यह क्लास अटेंड कीजिएगा, लाभ होगा। गुरुवार को भक्ति मास पूर्णाहुति दिन क्लास सुबह 7 बजे गोकुल नगर मेन सेंटर में होगा। और इनकम वृद्धि क्लास
परम जी इनकम बढ़ाएंगे, अटेंड कीजिएगा। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी क्लास के होस्ट हैं उन सभी को परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट भी लिखिएगा, ताकि अपने क्लास दिन प्रतिदिन अच्छे होते चले जाए। और अपनी चैनल PTHF और अन्य ब्रांच चैनल्स को अधिकतम लोगों से आज सब्सक्राइब करवाइएगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामि. रंजनाताई, आपल्याला काय विचारायचं आहे? रंजनाताई, ओके. तर हे होती डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजितने आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे. हो, रश्मिताई, आपल्याला काय बोलायचं आहे? हँड रेस केला आहे आपण. रश्मिताई चौधरी, ओके. तर क्लासमध्ये पुढे जाऊ. तर हे डॉक्टर अजितची वाणी त्यांनी आपल्याला पाणी सिद्ध करून दिलेलं आहे. हे पाणी सिद्ध पिण्याने घरामध्ये प्रत्येक जेही व्यक्ती आहे त्याच्यासोबत आपण पिऊ म्हणजे त्यांना हे पाणी देऊ शकतो. पप्र प्रसाद आहे, तर त्याच्याने घरामध्ये मेलजोल राहतो आणि आपले स्वास्थ्य जे आहे ते चांगले राहतात. त्याच्या पुढे आहे पप्र. पप्र इच्छापूर्वक संकटमोचन. पप्र म्हणजे काय? ते 1 ते 11 वाक्य असं आपली भाषामध्ये एक नंबर आहे. तर आपला मोबाईलमध्ये किती नंबर असतात? 10. तर हा नंबर आहे 11. तर सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये हे नंबर आहे. तर हे कुठलाही श्लोक मंत्र नाहीये. सहज जप केलं, बोलत राहिले दिवसभर, त्याचा काहीच फायदा नाहीये. दिवसभर जर बोलायचेच आहे, जपायचेच आहे, तर फक्त एक नाम परमजी हे तुम्ही जपू शकतात. पण जर तुम्हाला इच्छा पूर्ण करायची आहे तर त्याच्यासाठी हे 1 ते 11 वाक्य तुम्हाला बोलावे लागणार. तर जेव्हा तुम्ही 1 ते 8 वाक्य बोलता तेव्हा एक अदृश्य शक्ती तुमच्या समोर उभी राहते आणि 9व्या वाक्यामध्ये तुम्ही तुमची इच्छा मागतात. 10व्या वाक्यामध्ये तुम्ही त्या इच्छा अनुसार समर्पण बोलतात. म्हणजे पैसे तुम्ही किती देणार, तुमच्या ऐपतप्रमाणे तुम्ही बोलू शकतात. 11व्या वाक्यामध्ये तुम्ही प्रचार, म्हणजे जे सांगितलं ना, बहादूर बनायचं आहे की माझे काम झालेलं आहे तर तुमचे पण काम होतील. म्हणजे तुम्ही चांगला व्यक्ती पण बनायचं आहे की माझं काम झालेलं आहे तर तुझंही होईल, मी सुखी झालो तर तू पण सुखी होणार. त्याच्या तसं आहे आपल्याला प्रचार. प्रचाराचे खूप माध्यम आहे, तर कुठलाही सोयीस्कर माध्यम तुम्ही घेऊ शकतात. स्टार्टिंगमध्ये तुम्ही क्लास अटेंड करू शकतात किंवा तुमच्या अवतीभोवती कुठले लोक असतील की जे दुखी असेल त्यांना ह्या क्लासची तुम्ही लिंक पण पाठवू शकतात. ते घरी बसून बघू शकतात आणि त्यांनी पटलं तर ते करतील, नाही तर आपल्याला काय घेणं देणं, राईट. तर हे आहे पप्र 1 ते 11 वाक्य. तर आपण आता 1 आठवड्याचं पूर्ण पप्र घेऊया. वाक्य बोलूया 1 ते 8. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. से झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. नमस्कार असे करायचे आहे. 2 हात असे आणि मधले जे बोट आहे ते फक्त 1 सेकंदासाठी 2 भव्याच्या मध्ये. परम जी, हा मंगळवार ते पुढच्या मंगळवारपर्यंतचे सगळे दिवस, टाइम, समय माझा चांगला जाव असं करा. माझे अडकलेले काम पार हो असं करा. टेन्शन, डिप्रेशन कमी करा. माझी मुलं अभ्यासामध्ये चांगले हो. त्यांना स्कूल, ट्युशनमध्ये जेही शिकवण्यात येत आहे ते चांगलं त्यांना लक्षात राहो. माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढो. आवकचे स्रोत वाढो. घरातले जेही व्यक्ती आहे ते मेहनती हो. माझ्यामधलं राहिलेले जेही दोष आहे ते दूर हो. मी मेहनत करेल. माझी आळस कमी करा, दूर करा. घरामध्ये कजिया, कंकास, झगडा कमी करा किंवा दूर करा. माझे जेही काम आहे, इच्छा आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो असं करा. नोकरी, जॉबमध्ये मी जिथेही कार्य करतो तिथे मला यश मिळो. माझे बॉस किंवा अवतीभवतीचे जेही कलिग्स आहेत ते माझ्या लाभमध्ये हो, यशमध्ये हो असं करा. ऑफिस पॉलिटिक्समध्ये
मला कुठलाही त्रास न हो. मी चतुर राहणार आणि बुद्धिपूर्वक कार्य करणार. माझं मन आणि डोकं शांत राहो असं करा. ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारपर्यंतचे सगळेच कामं परमजी माझे सफळ हो असं करा. इच्छा पूर्ण झाल्यानंतर पकारमध्ये किती रुपये देणार, 10 रुपये किंवा जे तुमची इच्छा ते तुम्ही बोलू शकतात. परमजींना देल किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण झाल्यावर पुढच्या मंगळवारचा क्लास भरेल आणि 2 व्यक्तींमध्ये कुठल्याही प्रकारे P3Y चा प्रचार करेल किंवा त्यांना गुड लक पप्र कार्ड ऑफर करेल. तर हे झालं आपलं पप्र. तर तुम्ही कुठल्याही तुमच्या इच्छासाठी तुम्ही ह्या प्रकाराचे पप्र करू शकतात. हा कुठलाही श्लोक नाहीये. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, P3Y एक शक्ती आहे, कुठलाही धर्म साधू संत गुरु नाहीये. म्हणून ह्याच्यामध्ये कुठलीही बाध पण नाहीये. तुम्हाला आंघोळचे किंवा मासिक स्त्रावमध्ये आहात किंवा मय्यत झालेली आहे किंवा कुठलाही प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी परमयोग करायला बसले किंवा परमश्वास करे, मी आंघोळ नाही केली तर नाही करणार असं नाहीये. देवधर्म तर नाहीच आहे, मग आंघोळ प्रश्नच नाहीयेत. परमजी इतके बुद्धिमान आहे की आपण शोधत असतो की कसं आपण आळशी बनू शकतो. तर त्यांनी ते सगळे पॅरामीटर्सच काढून टाकले की फक्त ना फक्त हवी आहे तुमची मेहनत. तर ती मेहनत करायची आहे. तर जसं मी सांगितलं तुम्हाला परमयोग, तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर आपले देवी देवता गुरु किंवा आपल्याला स्पिरिच्युअल आध्यात्मिक उन्नती करायची आहे, त्या लोकांना परमयोग खूप खूप लाभदायी आहे. ज्यांना स्वतःची विजन लक्ष्य पार पाडायचं आहे त्यांच्यासाठी परमयोग खूप लाभदायी आहे. आपलं ब्रेन ऍक्टिव्ह होतं, आपली बुद्धी वाढते. तर त्याच्याने आपण बुद्धी वाढल्यानंतर सगळं आपोआप अपग्रेड होतं आणि आपण चांगल्या दिशेने काम करतो, आपल्यामध्ये ग्रॅस्पिंग पॉवर येतं. तर हे परमयोग आहे. तर परमजी तर म्हणतात की परमयोगची जे पॉवर आहे हे इतका मोठा पॉवर आहे की जे साधू संत वर्षोनवर्ष तपस्या जातात वनामध्ये, म्हणजे एक ब्रह्मचर्य घेतात आणि वनमध्ये जातात, तेव्हा जे शांतीचा अनुभव होतो, तर सामान्य व्यक्ती संसारात राहूनच ह्या ते जे शांती अनुभव करतायत त्या शांतीचा अनुभव घरामध्ये सगळे जबाबदाऱ्या निभून पण ते करू शकतात. तर ह्या क्लासमध्ये पण तुम्हाला त्याची अनुभूती होईल. तर परमयोग कसा करायचा आहे ते पण सोपी पद्धत आहे. सरळ बसायचं आहे, गर्दन मस्तक कमर एकी लाईन मध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने, छातीत भरायचा आहे, लांब भरायचा आहे आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. जेव्हा आपण नाकातून श्वास बाहेर काढतो तेव्हा भौरा गुंजन करतो तसं गुंजन होतं. मी तुम्हाला एक परमनाद करून दाखवते. हे आहे एक परमनाद. असे आपल्याला लांब 3 परमनाद करायचे आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की परमजीची शक्ती ह्याच्यासोबत म्हणजे परमजी बूस्टर ह्या क्रियासोबत आपल्याला जोडायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला बोलायचे आहे 1 ते 8 वाक्य. बोलूया. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परमजी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, परमयोगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, सद्बुद्धी द्या, माझा आध्यात्मिक विकास हो असं करा. रात्री चांगली झोप येऊ द्या, माझं टेन्शन कमी करा, सद्बुद्धी द्या, माझा बुद्धी विकास करा. 3 लांब परमनाद. मस्तीस नमून आपली सगळी इच्छा मागून घ्या.
तर परमजी आणि डॉक्टर जिथे आपण सर्वांना आशीर्वाद की तुम्ही जेही आता इच्छा मागितलेली आहे ते सगळी इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण हो. तर मंगळवारचा हा क्लास यूट्यूबवर पण रिले होतो. तर आपल्याकडे प्रचार करण्याचा खूप एक सोपी पद्धत आहे की त्यांना फक्त आपण हे व्हिडिओ जे आहे ते पाठवू शकतो. P3Y एक टेक्निक आहे, विज्ञान आहे की जे प्रत्येकाकडे जायलाच हवी आणि आपण सुखी झालो म्हणून लोकांना पण ते कळायला हवे. तर हे यूट्यूब ची जे लिंक आहे ते तुम्ही लोकांपर्यंत त्यांना पण पाठवू शकतात, ते पण नंतर बघू शकतात. त्यानंतर ते परत तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करतील. तुम्ही तुमचं काम करा, त्यांनी केलं नाही केलं त्याची रिपोर्टिंग आपल्याला करायची नाहीये. तुम्ही दिलं, आता ते त्यांच्यावर आहे की ते करतायत की नाही करतायत. ठीक आहे. आणि दुसरं की ह्या क्लासला मंगळवारचे जे क्लास आहे, आता जे आपण क्लासमध्ये आहोत, तर डॉक्टर अजितचे ह्या क्लासला विशेष आशीर्वाद भेटलेला आहे की जेही हा क्लास अटेंड करणार त्यांच्या आयुष्यामध्ये मंगळच मंगळ होईल आणि त्यांचे टेन्शन डिप्रेशन कमी होईल आणि ते आनंदित राहणार. त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार, रोग तकलीफ बिमारीमध्ये राहत होणार. तर खूप लोकांचे अनुभव आहे की क्लास अटेंड करण्याने त्यांची इच्छा पण पूर्ण झालेली आहे आणि आधीपासून आता आनंदित, जास्त आनंदित आणि खुश राहायला लागले आहे. तर थँक्यू होलिनेस परमजी, थँक्यू डॉक्टर अजित जे ह्या क्लासमध्ये तुम्ही हे शक्ती दिली आहे. तर ह्या क्लास नक्कीच अटेंड करत राहा. पुढच्या मंगळवारी पण 9 वाजताच आपण भेटूया. तर P3Y ही अशी शक्ती आहे की विश्वामध्ये प्रत्येक लोकांसाठी आहे. तर ह्याच्यामध्ये लँग्वेजचे बार यायला नको. तसे तर क्लास हिंदीमध्ये चालतात, नॅशनलाइज लँग्वेज आहे. पण जर लोकल लँग्वेजमध्ये आपण म्हणजे बेंगोलीमध्ये आहे, राजस्थानी आहे, मंडी आहे, तमिळ आहे, ह्याच एक प्रत्येक ह्याच्यामध्ये ब्रँच चॅनलमध्ये चालत असतात. तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषासाठी आपण हे क्लास पूर्ण मराठी लोक जे आहे की त्यांच्यापर्यंत आपल्याला P3Y शक्ती पोहोचवायची आहे. तर हे प्लॅटफॉर्म आपण उभं केलेलं आहे. तर आता हे तुमची आणि माझी जबाबदारी आहे की जेही मराठी भाषी लोक आहे त्यांच्यापर्यंत हे P3Y शक्तीची माहिती आपण द्यायची आहे. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. ह्याच टाइम रात्री 9 वाजता आणि आपण पुढच्या मंगळवारी नक्कीच आता तुम्ही जे लोक लेट आलेले आहेत तर त्यांना सांगू इच्छिते की आता आपण P3Y पुस्तकचं पठण सुरू केलेलं आहे आणि खूप छान छान गोष्ट आपल्याला शिकायला भेटत आहे. डॉक्टर अजितच्या गायडन्स अनुसार हे क्लास होत आहे आणि ते आधी सांगत असतात, शिकवत असतात आणि तेच मी तुम्हाला क्लासमध्ये सांगत असते. तर नक्कीच टाइमावर जॉईन व्हा, म्हणजे ह्याच्यामध्ये क्लासमध्ये जेही सांगण्यात आलं आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण ते गुण आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो. आणि जर यदा कदाचित काही कारणासर मिस केलं तर यूट्यूब तर आहे, परत तुम्ही जाऊन ते बघू शकतात. तर करूया क्लासच्या समापन. बोलूया, हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम न मम. परम जी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत हसत राहा, P3Y चा लाभ घेत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. चरणाम शरणाम गच्छामी.